नमस्कार, मी दीक्षा कतला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे जेमा चॉईस गायडन्सला. तर आपण जे न्यू नोटीस आलंय त्याबद्दल बोलणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल, चेक केलं असेल तुम्ही सीईटी सेलला कोणते न्यू नोटीस आले आहे, काय चेंजेस झाल्यात. तर बघा, आपण नाही पण बघितले असेल तर आम्ही सांगतो की काय आहे नवीन नोटीस आणि काय आहे नवीन नोटीस मध्ये. तर बघा, नवीन नोटीसचं काय आणि तुमचं इश्यूज होते तुमचे काय. मागल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले होते कास्ट व्हॅलिडिटी बद्दल. सगळ्यांचं कास्ट व्हॅलिडिटीचं इश्यू होतं. कास्ट व्हॅलिडिटीचं प्रॉब्लेम येत होता की कास्ट व्हॅलिडिटी आली नाही, त्यामुळे आपला रिझर्व्ह मधून ऍडमिशन होणार नाही किंवा ओपन मध्ये ऍडमिशन जाणार, आणि काही काही कॉलेज तर आपले ऍडमिशन सुद्धा घेत नव्हते. तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि त्याबद्दलच आपला न्यू नोटीस आलेला आहे. तर न्यू नोटीस मध्ये तुम्ही बघितले असाल काय काय चेंजेस झाले. तर बघा, आता न्यू नोटीस मध्ये बघितले नाही पण असतील तर आपण सांगतो की काय आहे न्यू नोटीसला. तर न्यू नोटीस मध्ये जे आपले ऍडमिशन होते रिझर्व्ह कॅटेगरीवाले स्टुडंट, जसे की ओबीसी घेऊन घ्या एक्झाम्पल मध्ये. ओबीसी आणि अदर जे ही कॅटेगरीचे स्टुडंट आहेत ज्यांना हे 12th नंतर जे आपली कास्ट व्हॅलिडिटी लागते, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि अजून कास्ट सर्टिफिकेट कोणी कोणीचा याचा इश्यू होतं. तर त्यांचं काय प्रॉब्लेम होते, त्यांना ऍडमिशन देणार नव्हते. काही कॉलेज रिझर्व्ह मध्ये न करता ओपन मध्ये करायचे ऍडमिशन. ते सगळ्यांना प्रॉब्लेम यायचे स्टुडंटना. त्यामुळे सीईटी सेलनी काय केलंय, सीईटी सेलनी हे चेंजेस केले आहेत आपल्या नोटीसमध्ये. त्यांनी आपले जे आता ऍडमिशन्स आहेत फर्स्ट आणि सेकंड राऊंडचे जे, त्यांना हे दिलंय की तुम्ही कॉलेजला 6 महिन्यानंतर, म्हणजे जसे आता तुम्ही ऍडमिशन घेतात त्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही कधीही सबमिट करू शकता. कारण ते जे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यालाच आपण जात वैधता असं बोलू शकतो मराठीमध्ये. आता मला जमत नाही पण कास्ट व्हॅलिडिटीला तो म्हणतात हे माहिती मला. तरी तर बघा, आपण जे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांना डॉक्युमेंट्स खूप सारे लागतात. आपले आजोबाचे, पप्पाचे सगळे कास्ट व्हॅलिडिटीसाठी ईसी म्हणजे आपली लिव्हिंग सर्टिफिकेट सगळं काही लागत असतं. जन्म प्रमाणपत्र, हे डॉक्युमेंट्स खूप जास्त लागतात. त्यामुळेच ते कसे करतात, 6 मंथ साठी आपल्याला वेळ दिलेली आहे, प्रोसेस लांब असते म्हणून. 6 मंथ मध्ये तुम्ही कधीही सबमिट करा आणि तुमचं कॉलेजला ऍडमिशन होणार. जसे रिझर्व्ह आहात तर रिझर्व्ह मधूनच होणार. आता बघा, रिझर्व्ह कॅटेगरीवाले स्टुडंट जे फर्स्ट राऊंड वाले आणि सेकंड राऊंड वाले आहेत ते कसे करायचे. आता ज्यांनी फर्स्ट आणि सेकंड राऊंड मधून ऍडमिशन केलेलं आहे त्यांचं वाटत असेल की आता आता नवीन नोटीस आलंय, पण आता आमचं कसं होईल, आमचं तर झालं नाही, काही प्रॉब्लेम चालले, आम्हाला ऍडमिशन नाही दिलं की आमचं ओपन मधून टाकलं. तर तसं त्यांना चिंता करू नका, त्यांचं काही नाही. ते जे होणार होतं ते होणार नाही तसं सगळं काही. आणि ज्यांना नो चॉईस असं काही आलंय, नॉट ऑप्शन असं काही आले काही स्टुडंटना कास्ट व्हॅलिडिटीमुळे सेकंड राऊंडला, ते पण टेन्शन घेऊ नका. जे की सीईटी सेल आहे मेन वेबसाईटवर कॉन्टॅक्ट, म्हणजे ते मेन वेबसाईटवर सगळं नोटीस टाकलेलं आहे, त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. ते कॉलेजला कॉन्टॅक्ट करतील किंवा तुम्ही 28 किंवा 29 म्हणजे समोरचे येणारे दिवस आपले 2 दिवसात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या कॉलेजला. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही नोटीस दाखवा नवीन की हे नोटीस आले बा सीईटी सेलला. आता तुम्हाला सीईटी सेलला नोटीस मिळेल. आता नवीन नोटीस तिथं चेक करा तुम्ही मेन वेबसाईटला, किंवा नाहीच तिथं दिसत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आमची ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन जॉईन करा ग्रुप. तिथे तुम्हाला ते सगळं नोटीस वगैरे मिळून जातील. तर ते चेक करा आणि तुम्ही कॉलेजला भेट द्या, किंवा कॉलेजला मोस्टली तुम्ही भेट द्या, कारण तुमचा इश्यू आहे ऍडमिशनचं. जे की फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड वाले स्टुडंट आहेत ज्यांचं ऍडमिशन रिझर्व्ह किंवा नॉट ऍडमिशन म्हणून दिलेलं आहे ते लोक. आणि सेकंड राऊंडचे त्यांचे नॉट चॉईस आले ते म्हणजे थर्ड राऊंडला टाकू शकतात तुमचं. तर बघा, ते स्टुडंट ज्या 28 आणि 29ला कॉलेजला, आणि त्यांना सांगा न्यू नोटीस असे असं आले, आणि तुम्ही दाखवा त्यांना आणि सांगा की आमचं हे सगळं दिलंय आणि 6 मंथची आपल्याला टाइम कालावधी दिली आहे कास्ट व्हॅलिडिटी सबमिशनची. तर ते तुम्हाला ऍडमिशन देणारच, ऍडमिशन नाही देणार असं होणार नाही. आणि काही प्रॉब्लेम आलीच तर सीईटी सेलला कॉन्टॅक्ट करा तुम्ही, किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही काहीतरी हेल्प करू शकतो तर बघू आपण हेल्प करायला. आणि अजून राहिलं काय, रिझर्व्ह कॅटेगरीवाले स्टुडंट, आपण आता कसं करायचं, कास्ट व्हॅलिडिटी आहेच नाही, आम्ही कसं करायचं ऍडमिशन मध्ये, ओपन मध्ये टाकायचं का. तर ते स्टुडंट काही पण तसं करू नका. त्यांनी फक्त आपलं जे कॉलेजचं टाकताना रिझर्व्ह कॅटेगरी आहे तर फक्त रिझर्व्ह टाकावे, कारण त्यामुळे तुमच्या स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम येऊ शकतो. असं होत, आता तुम्हाला वाटत असेल की आम्हाला स्कॉलरशिप नाही मिळेल, कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. तर तसं काही होणार नाही आहे. तुमच्या 6 महिन्यात तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सबमिट केली तरी तुम्हाला मिळणारच आहे
जे आपली स्कॉलरशिप आहे, सगळी स्कॉलरशिप तुमची कॉलेजची आहे किंवा पर्सनल मुलींची स्कॉलरशिप येतं किंवा मुलांची स्कॉलरशिप येते, सगळं मिळणार आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणून ज्यांच्या फर्स्ट आणि सेकंड मध्ये झालंय त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीचं नोटीस दाखवावं कॉलेजला जाऊन, आणि थर्ड राऊंडला जे प्रॅक्टिस आहे ते थर्ड राऊंडला पूर्ण तयारी करा. थर्ड राऊंडला जायची, ज्यांना कॉलेज लागलं नाही किंवा ज्यांनी बेटरमेंट केले ते असे स्टुडंट सगळे कॉलेजला बघा. काय तुम्ही प्रिफरन्स टाकणार आहात, सगळं काही ते चेक करून घ्या. स्पेशली जे रिमार्क्स आलेले स्टुडंट बघा, रिमार्कला घाबरू नका. रिमार्क आलेच तर येऊ द्या. फर्स्ट आणि सेकंड राऊंड वाले स्टुडंट, त्यांना आलं तर काही प्रॉब्लेम नाही, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आणि जे नोटीस आलंय ते कधी आलंय तेही सांगून देते मी. 27 ऑगस्टला नोटीस आलेले आहे सीईटी सेलची नवीन. तर तुम्ही चेक करू शकता सीईटी सेलच्या मेन वेबसाईटला की नोटीस मध्ये काय काय लिहून आलंय, काय चेंजेस आले, सगळं काही चेक करून घ्या. नोटीसला काय प्रॉब्लेम तर नाही नोटीसमध्ये. तुम्हाला कास्ट जेव्हा कधीतरी तुम्हाला नोटीस डाउनलोड करून ठेवा. तुम्ही कॉलेज जे नवीन म्हणजे जुने स्टुडंट आहे, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडचे स्टुडंट, त्यांना ते दाखवायला प्रॉब्लेम नको जायला पाहिजे. कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला हुडकायला नको की कुठं गेलं बा नोटीस आपलं, तर तसं नको. आपलं डाउनलोड करून ठेवा. सगळं काही वेळेवर नेट चालतो किंवा नाही चालत आपलं, त्यामुळे डाउनलोड करून ठेवा आपल्याकडे. आणि जेव्हा कॉलेजला जाल तेव्हा सगळं नोटीस दाखवायचे, काय आहे ते सगळं दाखवायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर कोणी पण टेन्शन घेऊ नका स्टुडंट ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी नाही किंवा कास्ट नाही. तर सगळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. सीईटी सेल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. आणि काही लागलंच प्रॉब्लेम तर आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आम्हाला जितकं होईल तितकं आम्ही तुम्हाला हेल्प करू. आणि अजून आम्ही तुमच्यासाठी बॅच सुरू केल्या आहेत फर्स्ट सेमसाठी, तर ते पण तुम्ही जॉईन करू शकता आणि किंवा त्या बॅच बद्दल माहिती घेऊ शकता. आम्ही ऑलरेडी एक लॉंग व्हिडिओ शेअर केलेला आहे. शॉर्टमध्ये पण काही थोडंफार इन्फॉर्मेशन दिली आहे काय आमच्या बॅच बद्दल, आम्ही काय करणार आहोत बॅचमध्ये, ते सगळं सांगितलेलं गेलं आहे तुम्हाला. आणि ते सिरीज घेतो आम्ही ते पण सांगितलेलं आहे. तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आमच्या ग्रुपला काय काय सुरू असते ते पण तुम्हाला माहिती पडतील. नोटिफिकेशन सगळे माहिती पडणार. आम्ही क्विज कशी टाकतो तेही सुद्धा माहिती पडणार. कारण तुम्हाला प्रॉब्लेम नका जाऊ समोर चालून एक्झामला, म्हणून आम्ही क्विज वगैरे सगळंच टाकतो. ते तुम्हाला फ्री असते आणि बॅचेस वगैरे थोडा पेड आहे. तर तुम्ही जॉईन करू शकता. आमचे ग्रुप, आमचे जे बॅचेस आहेत सगळं जॉईन करा. ग्रुपच्या जे आमच्या ग्रुप आहे ते सगळं तुम्हाला हेल्प करेल. पर्टिक्युलर ऍडमिन सुद्धा हेल्प करतील तुम्हाला. तर ह्या व्हिडिओच्या लिंक मध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आपल्या ग्रुपची, ते जाऊन जॉईन करू शकता तुम्ही. आणि कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी, तुम्ही काही पण कमेंट करू शकता. जे तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ असतील तर तेही आम्ही म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करू, किंवा तुम्हाला डाऊट असतील तर तेही कमेंटमध्ये करू शकता. आम्ही रिप्लाय देऊ तुम्हाला. धन्यवाद. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सला जे की बीएससी नर्सिंग करणार आहेत. धन्यवाद.